ते लेकरू आज शेतकऱ्यांसाठी लढायला तिथं गेलं, निवेदन दिलं. तुम्ही मारता. कोकाटे साहेबांनी त्यांच्यात बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. नसता पुरा शेतकरी त्यांच्या अंगावरती जाईल. याच्यावरती अजितदादांचा अंकुश असणं गरजेचं आहे. जो पक्ष चांगला वाढायला लागलाय, तरुणाची फळी जोडायला लागली, ज्यांच्याकडे जे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते हे जे नुसते आव्हान आहेत, अशांमुळं अजितदादा डबघाईला यायला लागले. ते सत्य आहे, डबघाईला यायला लागले अजितदादा. ते विजू भैयानी केलं काय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे. विजू भैयानी काय केलं की शेतकऱ्यांची मागणी घेऊन गेले. ते संघटना वगैरे हे 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 भाग बाजूला ठेवा, पण ते लेकरू आज शेतकऱ्यांसाठी लढायला तिथं गेलं, निवेदन दिलं. तुम्ही मारता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तुम्ही मारता त्याला. हे कुठले मगरूर आहे? याच्यावरती समाज सुद्धा आता गप्प बसणार नाहीये. कारण ते शेवटी विजू भैया हे लेकरू समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडायसाठी तिथं गेलं होतं. त्वरित कठोर कारवाई गृहमंत्र्यांनी त्या मारहाण करणाऱ्या कोण व्यक्ती मला माहित नाही, त्यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे. आणि अजितदादांनी यांना ज्या पदावर बसलेला असेल तो हाणमार करणार, त्या पदावर तात्काळ त्याची हकालपट्टी करायला पाहिजे. त्याचा राजीनामा घेऊन त्याला त्याच्यावरती फौजदारी गुन्हे जे आहेत ते सुद्धा पक्षातर्फे सुद्धा करायला पाहिजेत. हकालपट्टी होणं तर 100% गरजेचं आहे. त्याच्या शेतकऱ्यांविषयी नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतात. काल देखील त्यांनी अधिवेशनामध्ये रमी ठरताना हा प्रकार समोर आला. एका मंत्र्याला, जिम्मेदारी मंत्र्याला असं करणं योग्य वाटतं नाही. काय असतं बघा, मंत्र्यांनी सुद्धा त्यांची गरिमा राखली पाहिजे. आपण काय करतो की ते उच्च पदावरती आहेत. इथून पुढच्या काळात तरी कोकाटे साहेबांनी त्यांच्यात बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. नसता पुरा शेतकरी त्यांच्या अंगावरती जाईल. म्हणून पुढच्या काळात तरी कोकाटे साहेबांनी त्या मंत्रिपदाची, त्या विधान भवनाची, या राज्यातल्या मायबाप गोरगरीब जनतेची गरिमा राखणं गरजेचं आहे. आणि त्यांनी इथून पुढच्या काळात तरी करावं. नसता त्यांना सुद्धा पाय उतार व्हावा लागणार आहे. दादा, अजितदादांनी ट्विट करत सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश दिल्याचं एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. ते मला माहित नाही, परंतु गृहमंत्र्यांनी कठोरातली कठोर कारवाई, ज्यांनी विजू भैयावरती प्राणघातक हल्ला केला यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे. आणि पदावरून तर हाकूनच द्यायला पाहिजे. मी तर रात्रीच सांगितलंय की असे लोक पदावरती ठेवायचे कामाचे नसतेत. कारण अजितदादांचा पक्ष चांगल्या पद्धतीचा वाढतोय, चांगल्या पद्धतीचा पोरांचा त्यांना पाठबळ मिळतंय. पण असे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते जर मोठमोठ्या पदावर बसवले तर ते असले हाणमार करतात आणि त्याचा फटका अजितदादांना बसतो. बहुतेक तर आम्हाला अशी शंका आहे की तटकरे साहेबांनीच ते हल्ला घडून आणायला लावलेला आहे. तटकरे साहेबांनी स्वतः सांगून तो हल्ला घडून आणायचं सांगितलंय. मग म्हणजे किती मराठा द्वेष यांच्यात हे सुद्धा याच्यातून सिद्ध होते. ते शेतकऱ्याचं लेकरू आहे हो. विजू भैया हे शेतकऱ्याचं लेकरू आहे. ते जर आज मागणी करायला गेले शेतकऱ्यांच्या बद्दलच्या मागण्या, तुम्ही त्यांना मारता, म्हणजे हे सोपं जाणार नाहीये तुम्हाला सुद्धा. अजितदादाने सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करून पक्षातून पूर्ण हकालपट्टी करायला पाहिजे. त्या पदावर ते ठेवायला नाही पाहिजे. कारण ही जातीवाद चांगला नाही. महादेव मुंडे आणि तसंच विजय भैया गाडगे यांना भेटण्यासाठी आज जाणार असं कळलेलं आहे. यावर हा, मी मुंडेताईला मी 3 दिवसापूर्वीच मी पुण्याच्या दौऱ्यावर होतो. त्याच वेळेस सांगितलं होतं की मी परळीला येतोय, म्हणून मी आता निघालोय. मी लगेच आता परळीला जातोय. 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत मी मुंडेताईच्या घरी जाऊन त्यांची सविस्तर ऐकून घेणार आहे. आणि ते काय मत आहे त्यांचं. त्यांच्या नवऱ्याला त्यांचा खूप क्रूरपणे नवऱ्याचा खून केलाय. आम्ही राज्यभर एक या राज्याचे नागरिक म्हणून, लेकर म्हणून उभा राहणार आहेत आणि उठाव करणार आहेत. आणि त्या ताईला 100% न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावरती येणार आहेत. आणि तसंच मी लातूरला सुद्धा विजू भैयाला सुद्धा त्यांचे हॉस्पिटलला आहेत, ते त्यांची तब्येत खराब आहे, त्यांनाही भेटतोय. 5-6 वाजता, 5-6च्या अंदाजात मी लातूरला पण त्यांना भेटायला जातोय. आणि ताईकडे सुद्धा मी आता निघालोय. मुंडे ताईकडे सुद्धा निघालोय मी. त्यांना आता जाऊन परळीत 2-3-4 वाजेपर्यंत त्यांची भेट घेणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.